ओके, आता आपली एक्झाम झाली आहे तर आपण आज लाईट रेल ट्राय करणार आहोत. पहिल्यांदा एवढ्या वर्षातली लाईट रेल म्हणजे मोनो किंवा मेट्रो रेलसारखी छोटी ट्रेन आहे. जनरली कनेक्टिंग द फुल सिटी. बघूया कसा आपला एक्सपिरियन्स होतो ते. थांबले आहे, आपली गाडी यायला अजून 15 मिनटं आहेत. वर आपण आपलं कार्ड टॅप केलं आणि ते त्या वेबसाईटवर रजिस्टर झालं आहे की आपण तिकीट घेतलं आहे. इथे ही मशीन आहे ज्यावर तुम्ही तिकीट्स, फिजिकल तिकीट्स घेऊ शकता, ज्याच्यावर आपण क्रेडिट कार्डने पे करू शकतो किंवा डेबिट कार्डने पे करू शकतो, रिलोड करू शकतो आपलं कार्ड. तर सगळ्या सोयी आहेत. फिजिकल तिकीटही मिळेल. आता 10 मिनटात आपली गाडी येईल. ग्रीन रेल म्हणून त्याच्यावर बोर्ड ग्रीनमध्ये असणार आहे आणि त्याने आज आपण फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करणार आहोत. रिस्क घेते, भीती वाटते, पण करायला तर लागणारच, नाही तर शिकणार कसे. हे ह्यांचं लाईट रेलचं स्टेशन आहे. जनरली मोस्टली बघितलं तर असंच असतं, रिकामी. इथे काय जास्ती लोक नसतात. ह्यांची मेन ट्रेन म्हणजे कॅल ट्रेन असते, जिथे खूप पब्लिक ट्रॅव्हल करतो आहे लांब लांबच्या डिस्टन्सेसवर. जशी आपली ट्रेन असते तशी. इथे साईडने रोड आहे जिथनं गाड्या जात आहेत. इथे भरपूरशा कंपनीज आहेत. तर आता वर्दळ वाढेल म्हणून आपण अगोदर अराऊंड 4-4:30ला गाडी घेणार आहोत. तर होपफुली रिकामी असेल. काहीतरी येतं आहे. आपली गाडी असेल तर आपण चढू आणि मग लास्ट स्टेशनला उतरू. होपफुली इट्स अ ग्रेट जर्नी आणि बघूया कसं चालतं ते. जेवढं रेकॉर्ड करता येईल रेकॉर्ड करूया, म्हणजे आपल्या डायरीमध्ये राहील फॉर एव्हरसाठी आपण घेतलेला वेगळा एक्सपिरियन्स. ब्लू लाईन ही आहे दुसऱ्या लाईनवर चालणारी ब्लू लाईन. ट्रेन सेम आहे, फक्त वेगळ्या दिशेला जाते. This is April Line train to Bay Point. The doors are closing. छोटीशी ट्रेन आहे. नेक्स्ट आपली येणार आहे. सो वेटिंग. इकडचं VTA कार्ड असण्याचा एकच फायदा की एकदा स्वाईप केलं ते कार्ड की नेक्स्ट 2 तास आपण कितीही बसेस घेतल्या किंवा कुठली ह्या ट्रेन्स घेतल्या तरी परत तिकीट चार्ज होत नाही. त्या 2 तासात तुम्ही फ्रीमध्ये इथनं तिथे ट्रॅव्हल करू शकता. म्हणजे आता यानंतर समजा मी बस पकडली तर एक वेगळं तिकीट नाही लागणार, त्याच तिकिटात होऊन जाईल. Next station, Tasman. The doors are closing. पोचलो 15 मिनिटात. दुसरी गाडी येत आहे आणि आता ट्रेन नंतर आपण बसने जाणार आहोत. तर इथे बसचा डेपो जवळ आहे, तिकडे चालूया. तोपर्यंत पहिल्यांदा आलोय ते सगळं जरा बघूया.
ती आहे ज्या ट्रेनने आपण आलो. आता आपण फक्त स्टॉपवर थांबलोय. दुसरी ट्रेन येत आहे जी दुसऱ्या लाईनला जाते आहे. फिरायला लागलं की मजा येते. तिकडे लिवाय स्टेडियम आहे आणि ह्या साईडला बसचा स्टार्टिंग पॉईंट आहे. एवढ्या वर्षातलं पहिलं एक्सप्लोरेशन आहे माझं. मला अक्षरशः ॲज ऑलवेज मजा येते. हो बस